मनोज जरांगे पाटलांना राज्य सरकारनं दिलासा दिला। आरक्षणासंदर्भात केलेलं आंदोलन आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चांवरचे खटले मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। त्याचबरोबर इतर राजकीय खटलेही मागे घेतले जाणार आहेत। येत्या 31 ऑगस्टपर्यंत आरोपपत्र दाखल होऊ शकेल असे खटले मागे घेण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले। ऑक्टोबर 2023 मध्ये मराठवाड्यात हिंसक आंदोलन झालं होतं। 2 आमदारांच्या घरावर हल्ला आणि जाळपोळ करण्यात आली होती। या प्रकरणात गुन्हेही दाखल करण्यात आले होते। मात्र या हिंसाचाराशी मराठा आंदोलनाचा संबंध नाही, हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी जरांगेंनी लावून धरली होती। याची दखल घेत सरकारने आता हे खटले मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती गृह विभागातल्या सूत्रांनी दिली। शेवटी कोर्टामध्ये असणारे जे प्रलंबित केसेस आहे त्यातून न्यायदानाला उशीर होतो आणि म्हणून मागच्याही सरकारमध्ये किंवा आमच्याही सरकारमध्ये कमिटी केल्या जाते। कमिटी समोर जीवितहानी सोडून जर वित्तहानी आणि राजकीय आंदोलनाच्या केसेस असेल, पण आता कोर्टाने त्याच्यामध्ये कंडिशन टाकली आहे, आमदार खासदार सोडून फक्त राजकीय कार्यकर्त्यांचेच गुन्हे मागे घेता येतात, आमदार खासदारांवरचे गुन्हे मागे घेता येत नाही।